आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता। मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी काल मंत्रालयात मुख्य सचिव आनी दक्षिण गोंय जिल्लोधिकारी तशेंच वेगवेगळ्या खात्याच्या मुखेल्या बरोबर कामकाजाचो नियाळ घेवपी बसका घेतली। वित्तीय वर्स 2024-2025 अर्थसंकल्पीय निधीच्या उपयोगाचे नियाळ आनी अर्थीक वर्साच्या निमाण्या म्हयन्यात प्रलंबीत कामां बेगोबेग निकालान काडपाचो आदेश ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिला। तशेंच केंद्र सरकाराच्या येवजण्यांचो लाव आनी राज्यान चालीक लावप नव्या केंद्रीय येवजण्यांची अंमलबजावणी करपाचो आदेश ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी अधिकाऱ्यांक दिला। त्या भायर प्रशासकीय ऑनलायन सेवा, दयानंद सामाजीक सुरक्षा येवजण, लाडली लक्ष्मी, गृह आधार, समाज कल्याण येवजण्या विशींचो नियाळ मुखेलमंत्र्यांनी घेतलो। ग्रीन बजेट, कोयर वेवस्थापन, पर्यटन तशेंच सरकारान अर्थसंकल्प तयार करतना लोकां कडल्यान मागिल्ल्या सुचोवण्यांचेर ह्या वेळार चर्चा जाली। म्हादयंतल्यान 3.9 टीएमसी उदक वळोवपा खातीर प्रस्तावित कळसा बांदुरा प्रकल्प चालीक लावपाक कंत्राटदारांची नेमणूक केल्या अशें कर्नाटकाचे मुखेलमंत्री सिद्धरामय्या हांणी अर्थसंकल्पांत जाहीर केलां। कर्नाटकाच्या अर्थसंकल्पा विशीं हांव कित्याक उलोवं अशी प्रतिक्रिया मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिली। म्हादयच्या प्रश्ना विशीं गोंय सरकार गंभीर आसा, सध्या हो विशय सर्वोच्च न्यायालयान प्रलंबीत आसा अशें दोतोर सावंत हांणी सांगलें। मंत्रालयांतल्यान भायर सरतना तांणी ही प्रतिक्रिया दिली। म्हादय लवादान कर्नाटकाक 3.9 टीएमसी उदक दिला। लवादाच्या निवाड्याक गोंय, कर्नाटक आनी महाराष्ट्रान आव्हान दिलां। लवादाचो निवाडो अधिसूचीत जाल्ल्यान कर्नाटकान कळसा बांदुरा प्रकल्पाची येवजण तयार केल्या। केंद्रीय रान आनी पर्यावरण मंत्रालयांतल्यान पर्यावरण दाखलो मेळ्ळ्या उपरांत काम सुरू करतले अशें कर्नाटकान जाहीर केलां। कर्नाटक परवानो मेळोवपाचो यत्न करता तरी ताका अजून परवानो मेळूं ना। पर्यावरण दाखलो मेळो मेरेन कळसा बांदुरा प्रकल्पाचेर काम सुरू करचें ना अशें कर्नाटकान सर्वोच्च न्यायालयाक आश्वासन दिलां। मडकय उद्देगीक इस्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनान काल राष्ट्रीय सुरक्षीतताय सप्तक 2025 निमतान कार्यावळ घडोवन हाडली। ह्या वेळार फॅक्टरी एंड बॉयलराचे मुखेल निरीक्षक अनंत पंगम मुखेल सोयरेन हाजीर आशिल्ले। मडकय इंडस्ट्रियल इस्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनाचे सोहन केळेकार हांच्या फुडारपणा खाला राष्ट्रीय सुरक्षा सप्तक घडोवन हाडला, जो उद्देगीक पावण्यार आयोजीत करतात। पयलेच खेप संघटनेन ही कार्यावळ घडोवन हाडली जंय सगळे उद्देगांनी एकाच माचयेर खाला वांटो घेतले। सोहन केळेकार हांणी ह्या मेळाव्याक येवकार दिलो आनी मडकयंतल्या सगळ्या उद्देगांक एकठांय करून ही कार्यावळ घडोवन हाडपा फाटलें कारण सांगलें। ह्या कार्यावळीक लागून ल्हान उद्देगांक व्हड उद्देगांक बरोबर एकठांय येवन आपल्या कामगारांक सुरक्षेची जागृताय करपाक मेळ्ळी। अनंत पंगम हांणी आपल्या उलोवपांत फक्त सुरक्षेच्या सप्तकान न्हय तर सगळ्या 365 दिसांनी कामगारांच्या सुरक्षेचो पाळो दिवपाची गरज आसा अशें सांगलें। सुरक्षेचो सप्तक मनोवपा खातीर मडकयंतल्या सगळ्या उद्देगांक एकाच माचयेर हाडपा खातीर मडकय उद्देगीक इस्टेट इंडस्ट्रीज असोसिएशनान केल्ल्या यत्नाची तांणी तोखणाय केली। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज थारावपा खातीर कामकाज सल्लागार समितीची बसका सभापती रमेश तवडकार हांच्या फुडारपणा खाला फाल्यां 12 मार्चाक विधानसभा संकुलांत जातली। अधिवेशनात येवपी प्रश्न, सरकारी विधेयकां आनी हेर कामकाजाचेर बसकेन चर्चा जातली अशी माहिती गोपा कडल्यान मेळ्ळी। गोंय विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्च ते 26 मार्च मेरेन जातले। मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे 26 मार्चाक 2025-26 वर्साचो अर्थसंकल्प सादर करपाची शक्यताय आसा। हे विशींचो निर्णय मात कामकाज सल्लागार समितीचे बसकेन जातलो। मुखेलमंत्री प्रमोद सावंत, विधिमंडळ कामकाज मंत्री आलेक्स सिक्वेरा, उपसभापती जोशुआ डिसूजा, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव, वीज मंत्री सुदीन ढवळीकार, आमदार विजय सरदेसाय, वेंझी वेगास, विरेश बोरकार हे कामकाज सल्लागार समितीचे हेर वांगडी आसात। स्मार्ट सिटी खाला पणजे स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीक आतां मेरेन केंद्र सरकारा कडल्यान 441 कोटी रुपया मेळ्ळ्या, तातूंतले 411 कोटी रुपया खर्च जाल्या। ही आंकडेवारी 4 मार्च 2025 मेरेनची आसा। केंद्रीय नगर विकास राज्यमंत्री तोकान साहू हांणी राज्यसभेन दिल्ल्या लेखी जापेंतल्यान ही म्हायती मेळ्ळ्या। खासदार सदानंद शेट तानावडे हांणी हे संबंदी अतारांकीत प्रश्न मांडिल्लो। इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडल्यो खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7:20.